शिवरात्री व्रताचे महात्म्य. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? चला तर मग आज आपण एक नवीन कथा पाहूयात. फार प्राचीन काळी एक विधवा ब्राह्मण स्त्री होती. ती अत्यंत चंचल मनोवृत्तीची व सदैव कामभोगासक्त असे. तिचा एका चांडाळाशी संबंध आला. त्यापासून तिला एक पुत्र झाला. त्याचे नाव दुस्सह होते. दुस्सह मोठा दुष्ट होता. त्याचे सारे आचरण धर्माविरुद्ध होते. तो दररोज नवीन नवीन पापकर्मे करीत असे. चोरी करीत असे, दारू पीत असे, खून करीत असे कितीतरी अनाचार तो करीत असे. परंतु एके दिवशी काय झाले, तो पापी एक दिवस मनामध्ये पापवासना ठेवूनच एका शिवालयामध्ये गेला. त्या दिवशी शिवरात्र होती. तो रात्रभर तेथे काही न खाता पिता उपाशी राहिला. सुदैवाने तेथे शिवकथा चालू होती. ती त्याला ऐकावयास मिळाली. तेथे त्याला लिंगस्वरूप शिवदर्शन झाले. पापी असूनही एक रात्र त्याच्या हातून व्रताचरण झाले व ते अनायासेच झाले. शिवरात्रीचे जागरण झाले. एवढ्या पुण्यकर्माने त्याला पुण्ययोनी प्राप्त झाली व पुण्यलोकातील सुखोपभोग त्याला प्राप्त झाले. त्यानंतर तो चित्रागंधन राजाचा पुत्र म्हणून जन्मास आला. राजराजेश्वर लक्षणांनी युक्त असलेले त्याचे नाव विचित्रवीर्य असे होते. हा विचित्रवीर्य अत्यंत रूपवान होता. त्याचे राज्य फार मोठे होते, तरीही त्याला कसला अहंकार नव्हता. शिवशक्तीपरायण असा तो शिवधर्माचे पालन करीत असे. यथाशास्त्र शिवपूजा करीत असे. शिवसमीप रात्री जागरण करीत असे. त्याला शिवस्तोत्रांचे गायन करायला खूप आवडत असे. त्याच्या डोळ्यातून त्यावेळेला आनंदाश्रू गळत असत. शिवकथा ऐकताना त्याच्या ठिकाणी सात्विक भाव प्रकट होत असे. त्याचे सारे आयुष्य शिवव्रतात गेले. शिवरात्रीच्या उपवासाने राजाला उत्तम ज्ञान प्राप्त झाले. सर्व भूतमात्रांच्या ठाई एकच सदाशिव आहे याचा त्याला साक्षात्कार झाला. जगातील प्रत्येक वस्तू शिवस्वरूपच आहेत असा त्याला अनुभव आला आणि या अनुभवाच्या ज्ञानामुळे राजा विचित्रवीर्य शंकराचा अत्यंत प्रिय भक्त झाला. अंती त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. या पुण्यामुळे त्याला पुन्हा शिवापासूनच जन्म प्राप्त झाला. दक्षकन्या सतीच्या विरहाने जेव्हा शंकराने आपल्या जटा आपटल्या, त्यावेळी त्या जटेपासून वीरभद्र नावाचा जो वीरशिव उत्पन्न झाला, तो म्हणजे राजा विचित्रवीर्यच होता. त्यानेच दक्षयज्ञाचा नाश केला. अशा प्रकारे पूर्वी कितीतरी लोकांनी शिवरात्री व्रतामुळे सिद्धी प्राप्त केल्या होत्या. राजा भरत, मांधाता, धुंधुमार, हरिश्चंद्र इत्यादी अनेक राजांना शिवरात्री व्रताने सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. देवाधिदेव जगदीश्वर शंकर आपल्या वीरभद्रादी गणांसह कैलासावर राज्य करतात. तेथे इंद्रादी देवता व ऋषीगण त्याची सेवा करत असतात. ब्रह्मदेव त्यांची स्तुती गातो. भगवान विष्णू त्यांची आज्ञा पाळण्यास तत्पर असतो. इंद्रदेव सेवाधर्माचे पालन करीत असतो. चंद्र त्यांच्या मस्तकावर छत्र धरतो. वायू चौऱ्या धरतो. अग्निदेव सदैव त्यांचा स्वयंपाक करतो. स्वर्गस्थ गंधर्व त्यांच्या दरबारात सदैव गायन करतात. अशा प्रकारे भगवान शंकर आपले गणेश व कार्तिकेय या पुत्रासह पार्वतीसह कैलासावर राज्य करतात. श्रोतेहो, तुम्हाला कथा कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करा व शेअर करा ही नम्र विनंती. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.